करणार आहे। आज रात्रीचे तुम्ही टाइम बघू शकता, रात्रीचे वाजलेले आहेत 11:30 आणि घरी सगळीकडे सगळं बिझी वर्क चालू आहे, कारण उद्या आम्ही चाललो आहे चिखलदरा आणि त्यासाठी बघा इकडे माझे काकू कंटिन्यू बहुतरीची पॅकिंग करते, जाऊन वापसच यायचे तरी सुद्धा पॅकिंग चालूच आहे। माझे काका आहे जे इतका मोठा स्पीकर आणलाय काकानी। काका तुम्ही काय करणार इतक्या मोठ्या स्पीकरचं? अगं उद्या लागेल ना आपल्याला वाजवासाठी तिथे चिखलदऱ्याला, म्हणजे उद्या फुल धमाल आहे। फुल धमाल आहे, फुल धमाल म्हणजे माहित पण आहे गाणी मला माहिती आपल्याला। बघा फ्रेंड्स, इथे काकू पॅकिंग चालू आहे काकूची आणि इकडे वन साइड लहान लेकरं तयारी करत आहे आणि इकडे माझे काका स्पीकर बद्दल खूप डिस्कस करत आहेत। तर मग आपण झोपतो फ्रेंड्स। तर नक्की आज दुसरा दिवस आलेला आहे। काल सांगितल्याप्रमाणे आज पूर्ण फॅमिली जी आहे ती आम्ही चाललोय चिखलदरा आणि इथे बघा माझे मामा सगळ्यांना आवाजासाठी रेडी आहे, परंतु अजून तयारी बाकीच आहे। इकडे आपण चाललो तर काकांच्या घरी काकाला आवाज द्यायला। तुम्ही इकडे चिवची तयारी करून देत आहे काका आणि तिकडे खुशी पण रेडी झालेली आहे आणि काकू पण रेडी झाली आहे। गाईज या गाडीमध्ये आज आपण सफर करणार आहे, क्रुझर मध्ये 2 गाड्या आहेत आणि आज आपल्या सोबत सफर करणार म्हणजे आपण यांच्या सोबत सफर करणार आहे हे काका। काका तुमचं नाव काय आहे? धीरज भगत। ओ, तर काका सोबत आज आपण ड्रायव्हिंग करणार आहे। काका आज आपल्याला मस्त सफर मध्ये नेत आहे आणि तुम्ही बघू शकता ते एकटी झालेली आहे आणि मागे सुद्धा एक गाडी अजून यायची आहे। फ्रेंड आता सर्व मेंबर आलेले आहे, एक गाडी ऑलरेडी समोर निघाली आहे आत्याला घेण्यासाठी आणि आता इथे आपण सगळे मेंबर आलेले आहेत। हाय गाइस, हम निकले अभी पूरी फैमिली चिखलदरा टूर पे। बरसात में वर्षा के मौसम में वर्षा के साथ एंजॉय करने जा रहे हैं सब पूरी फैमिली। अभी इस जर्नी की शुरुआत हो गई है हमारी कल्याण नगर गजानन नगर से और सेकंड स्टॉप हो गया है कल्याण नगर, दूसरा स्टॉप होने वाला है। सो इस टूर की शुरुआत हम करेंगे जयघोष से। चलो साथ में सब जयघोष करेंगे। महाकरुणी तथागत गौतम बुद्धाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो विजय सो विजय। त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो, त्या महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर असा हा चारही दिशेने विखुरलेला महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज। चला आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय सो विजय सो विजय सो। चलिए अभी हम जा रहे हैं चिखलदरा। चिखलदरा अभी जो रूट है देखेंगे हम थोड़ा थोड़ा। हमारी रुचिता, ये है हमारी रुचिता यूट्यूबर और इसकी है ये चाची और इसके साथ में इनके और है हमारे रोशन यूट्यूबर। ते सध्या मागे बसले, थोडा गाडीचा प्रॉब्लेम झालाय आमचा आणि समोर जाऊन तो ऍडजस्ट होणार आहे। म्हणजे काय प्रॉब्लेम काय नाही हो, फक्त माणसं वाढले जराशे 2-3 नाही तिकडे घराचे। तर फ्रेंड्स आता आपण परतवाडा येथे गाडी थांबवली आहे नाश्ता करायसाठी। सर्व आता नाश्ता वगैरे करणार आहे। ही माझी फॅमिली, माझी बडी मम्मी, मम्मा, आत्या सर्वच खूप एनर्जी मध्ये आहे। इथे आम्ही आता सर्व नाश्ता करून समोरचा प्रवास करणार आहे। तर फ्रेंड्स ही आहे माझी बडी मम्मी, माझी बडी मम्मी जी नेहमी एनर्जी, प्रत्येक कोणताही प्रवास असो फुल एनर्जी मध्ये असते आणि माझ्या बडी मम्मी आणि मला खूप आवडतं फोटो काढायला। आमचा तो खूप जास्त छंद आहे।
हे मेनू मध्ये आहे आपला वडा, कचोरी, समोसा आणि गरमागरम भजे. तर सर्वात जास्त क्वांटिटी मध्ये बघितलं तर सर्वांनी वडाच घेतलेला आहे, कारण वडा खूप गरम असल्यामुळे छान लागत होता तो, त्याची टेस्ट पण छान होती. तर आम्ही सगळ्यांनी वडेच खाल्ले. माझी दीदी, तू काय खाते? मी चहापोळी खातो. आता इथून कुठून जांभूळ भेटणार? पोळी आणली आहे मी. चलो चला बसायला चला. ही आहे भारत आणि पाकिस्तानची घर पाहायला आज मुन्नालाच आहे. जमलं मी चिखलदर आहे आज. जमलं तर मुन्नाले फोन करून सांगतो मी.
त्यासाठी आपण पुन्हा गाडीमध्ये बसून प्रवास चालू केलेला आहे. तर चला तर मग. समोर जाऊन आपण या एका पॉइंटवर गाडी थांबवली आहे, जेथून आपण आस्वाद घेऊ शकतो आपल्या निसर्गाचा. फ्रेंड, हा आहे चिखलदराचा पॉइंट, जेथून आपल्याला पूर्ण आपला जो नेचर आहे त्याचा आस्वाद घ्यायला मिळतो. एक्झॅक्टली नेचरचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा आणि बघा. आपण बघू शकता घाटाघाटांचा मेळ असलेला हा मेळघाट. जवळून जर बघितलं तर हा रस्ता आपल्याला असा दिसतोय, किती सुंदर असा नजारा दिसतोय. आणि याच्या पलीकडे जर बघितलंय तर आपल्याला दिसतोय तो शहानूर डॅम. आणि या शहानूर डॅमचा आता याला सातपुडा याच्यासाठी म्हटलेलं आहे की ह्या ज्या पर्वत रांग तर फ्रेंड्स, फायनली आपण समोर जाऊन पोहोचलो आहे आपल्या फर्स्ट पॉइंटवर, देवी पॉइंटवर, जिथे सर्व खूप आनंद घेणार आहे आणि गर्दी पण खूप जास्त आहे, कारण सॅटर्डे असल्यामुळे तिथे गर्दी राहणार. फ्रेंड्स, पाऊस चालू झालेला आहे आणि मी रेनकोट सुद्धा घातलेला आहे. बघू शकता तुम्ही, खूप पाऊस चालू झालेला आहे. माझे बाबा माझी छत्री पकडून आहे. चाललो आहे तो पॉइंट आहे देवी पॉइंट आणि देवी पॉइंटच्या बॅक साईडला आम्ही उभे आहोत आणि इथून बॅक साईडनी खरंच व्ह्यू खूप छान दिसतोय. तुम्हाला दाखवते मी.
ये बांग झाली कोंबऱ्याची, कोंबरा कुठं गेला रे? अन भाऊच्या हल्लीला कोंबरा कापला रे. जाऊ दे सुनीत गाडी, कशाला लाडी गोळी लावाची नाय, गाडी चंबाची नाय, सुसत बुंगाट गोळी फिस्टी नको दे काळी, किंवाची हाय मग तुलायचं हाय, वाराची मागून घोडे डोक्यावर घेऊन जोडे, रस्ते पिंट्या उल करताय उलट्या, ये आरमुट्या 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 दिसायला स्वीट भारी माझी बायको रे, तुम्ही काय बघता तुमच्या गोरे, स्टार आहे माझी मी फॅन तिचा रे, हाय फाय मॉडेल मी लोकलचा हाय रे, दिसायला चिकने मी तव्यावर फ्राय रे, पावडरचा मारा विनायकला भाव रे, मी ठार झालो गार झालो टाटाची. रेनकोट घातलं मस्त. तर गाईज पुन्हा भेटूया याच ब्लॉगच्या सेकंड पार्ट मध्ये. तुम्ही बघायला विसरू नका आणि नक्की माझं सेकंड पार्ट सुद्धा बघा, त्यामध्ये खूप मजा केली आम्ही या पॉइंटवर, आय लव्ह चिखलदरा पॉइंटवर. तर तुम्ही नक्की सेकंड पार्ट सुद्धा बघा.